नमस्कार विद्यार्थी मित्र. काल आपला IDBI जॅमचा रिझल्ट लागलेला आहे. जे विद्यार्थी यामध्ये पास झाले असतील त्यांचं खूप खूप अभिनंदन. परंतु फायनल सिलेक्शनसाठी एक महत्त्वाचा टप्पा आपला राहिलेला आहे, तो म्हणजे इंटरव्ह्यू. बरेचसे विद्यार्थी सिलेक्ट झालेले याच्याकडे दुर्लक्ष करतात. कारण का? बरेचशा विद्यार्थ्यांना वाटत असते पेपर एकदम सोपा होता सर, मी चांगल्या प्रकारचा इथं पेपर दिलेला आहे. लीड चांगला असेल तर मला इंटरव्ह्यूमध्ये काही प्रिपरेशन नाही केलं तरी पण चालेल. परंतु असे विद्यार्थी पण आपण पाहिले असतील, जे विद्यार्थ्यांना लीड चांगला आहे परंतु ते सिलेक्ट झालेले नाही, कारण का इंटरव्ह्यूमध्ये मार्क कमी आले. परंतु दुसरा जर पॉईंट आपण पाहिला, काही विद्यार्थी असे पण आहे एकदम कमी लीड आहे, परंतु त्यांना इंटरव्ह्यू चांगला गेलाय, त्याच्यामुळे त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर IBPSचे इंटरव्ह्यू जे असतील आणि IDBIचे इंटरव्ह्यू जे असतील याच्यामध्ये थोडासा डिफरन्स दिसतो. मग याच्यामधले प्रश्न कसे असतात, याला उत्तर कसे द्यायचे आहेत, आपला कॉन्फिडन्स कसा चांगला ठेवायचा आहे, त्याचबरोबर तुमचे डॉक्युमेंट्सविषयी जे काही प्रश्न असतील या सगळ्यांची उत्तरं आपल्याला एका ऑफलाईन सेशनमधून भेटणार आहेत. तर आज आपण ऑफलाईन सेशन आयोजित केलेलं आहे संकल्प एज्युकेशनमध्ये, म्हणजेच 12 तारखेला आपल्याला 5:30 वाजता भेटायचं आहे संकल्प एज्युकेशन छत्रपती संभाजीनगर येथे. परंतु त्याचबरोबर आपण एक व्हॉट्सअप ग्रुप पण केलेला आहे, त्याची पण लिंक जी असेल ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देण्यात येईल. तर भेटूया आपण संध्याकाळी 5:30 वाजता. या सेशनमध्ये आपल्याला निखिल सर असतील, मी असेल, सुहास सर असतील, त्याचबरोबर आकाश सर असतील, हे सगळेजण तुम्हाला गायडन्स करणार आहेत. याच्यामध्ये तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील इंटरव्ह्यू बद्दलचे, ते सगळ्या प्रश्नाचं उत्तर भेटणार आहे. तर भेटूया आपण 5:30 वाजता संकल्प एज्युकेशन छत्रपती संभाजीनगर येथे. धन्यवाद. थँक्यू.